जय हिंद, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे राज्य राखीव पोलीस बल बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर दिनांक 21 जुलै रोजी मित्रांनो पेपर जे झालेला आहे त्या पेपराचं मित्रांनो आज आपण विश्लेषण पाहणार आहोत. पेपर जे आहे मित्रांनो 21 जुलै म्हणजे आजच्या तारखेला होता. तुम्ही पाहू शकता 21 जुलै 2024चा पेपर आहे. पेपराला जे आहे मित्रांनो एकूण 90 मिनिटे वेळ दिलेला आहे. एकूण प्रश्न 100 असतात आणि गुण 100 असतात. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारचा वेळ न घालता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी के मराठीचे संपूर्ण विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत. तर चला, प्रश्न नंबर 1 नंबरचा आहे नखशिखांत या शब्दाचा अर्थ काय आहे. नखशिखांत या शब्दाचा अर्थ जे आहे पायाच्या नखापासून ते शेंडीपर्यंत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात. जाणून घेण्याच्या इच्छा असणाऱ्या व्यक्तीला जिज्ञासू असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 किती वाईट ही घटना. गाळलेल्या जागी आपल्याला योग्य केवळप्रयोगी अवयव ओळखायचा आहे. जे या ठिकाणी मित्रांनो जे आहे अरे रे रे किती वाईट घटना, या ठिकाणी हा शब्दसमूह अत्यंत उपयुक्त होईल. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 4 नंबर पाहायचा आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर गटात न बसणारा मित्र, शत्रू, सखा, सोबती. तर तुम्ही पाहू शकता शत्रू जे आहे मित्रांनो एक वेगळा शब्द आहे. सखा, सोबती, मित्र हे जे आहे मित्रांनो आपल्याला मित्राचे एक समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक आपल्याला पुढचा पाहायचा आहे. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली या वाक्यातील कर्ता कोण आहे. रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली या वाक्यातील कर्ता जे आहे मित्रांनो लिहिणारा कोण. नारे नारीने प्रश्न विचारल्यास मित्रांनो कर्ता येतं, म्हणून कर्ता जे आहे रणजित देसाई आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 6 पाहायचा आहे. कानामागून आली आणि काय झाली. कानामागून आली आणि तिखट झाली आपण सहज म्हणतो मित्रांनो, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 कानामागून आली आणि तिखट झाली या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 7 पाहायचा आहे. विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून आपल्याला अचूक वाक्य निवडायचं आहे. तर विडा उचलण्याचा मित्रांनो जे आहे एक प्रतिज्ञा करणे असा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 आपल्याला पाहायचा आहे. खालीलपैकी आपल्याला सामान्य नाम ओळखायचं आहे. तर सामान्य नाम तुम्ही पर्याय वाचून पाहू शकता मित्रांनो. शाळा आहे ते सामान्य नाम आहे. नागपूर असो, हिमालय असो आणि नर्मदा असो हे या एका विशेष घटकाला नाव दिलेलं आहे, म्हणून हे विशेष नाव असतात. आणि सामान्य नाम जे असतं मित्रांनो सर्व वस्तूंना दिल्या जातं ते सामान्य नाम असतं. प्रश्न क्रमांक 9 ते काम खूप मोठे आहे आपल्याला नकारार्थी करायचं आहे. ते काम खूप मोठे आहे आपल्याला नकारार्थी जे आहे. होकारार्थी नकारार्थी मित्रांनो वाक्य करणं खूप सोपं असतं, म्हणून ते काम खूप मोठे आहे याच्या विरुद्ध करायचं. ते काम काही छोटे नाही. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय. उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होईल अपकर्ष. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पाहायचा आपल्याला. मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखायचं आहे. मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद जे होईल खेळू लागली हे होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अभ्यास शब्दाची संधी करायची आहे. अभ्यास शब्दाची संधी असं होईल. अभ्यास शब्दाची संधी करताना मित्रांनो अगोदर फोड कशी करायची हे लक्षात घ्या. अभि अधिक आस यालाच अभ्यास असं आपण संधी विग्रह केल्यानंतर होऊन जाईल. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले. केवळ वाक्याचे संयुक्त वाक्य बनवायचं आहे. साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या वाक्याचे संयुक्त वाक्य जे होईल साहेबांनी पत्र फाडले आणि फेकून दिलं. संयुक्त वाक्यामध्ये मित्रांनो आणि अथवा किंवा हे वाक्य हे शब्द येत असतात, म्हणून संयुक्त वाक्यामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 14 सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण जे आहे ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल सदा सर्वदा. प्रश्न क्रमांक 15 नंबर पाहायचा आहे आपल्याला. पुढील शब्दाचा योग्य विग्रह करायचा आहे. सज्जन
सज्जनचा योग्य विग्रह जे होईल मित्रांनो सत अधिक जन, सत अधिक जन बरोबर सज्जन. तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 16 पाहायचा आहे. मुलगा चांगला खेळतो वाक्यातील क्रियाविशेषण ओळखायचं आहे. मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण जे आहे चांगला होईल. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 17 पाहायचा आहे. काळाचे मुख्य प्रकार किती पडतात? तर काळाचे मुख्य प्रकार 3 पडतात. आणि कोणकोणते जर विचारले मित्रांनो या ठिकाणी वर्तमान काळ आहे, दुसरं भूतकाळ आहे, तिसरं भविष्यकाळ आहे. तर हे काळाचे मुख्य 3 प्रकार झाले. आणि काळाचे उपमुख्य प्रकार टोटल जे विचारले मित्रांनो 12 आहेत. भविष्यकाळाचे 4, भूतकाळाचे 4, वर्तमान काळाचे 4 हे असं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर प्रश्न क्रमांक आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूत. प्रश्न क्रमांक 18 पाहूत. केर डोळ्यात फुंकर कानात याचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. डोळ्यात फुंकर कानात म्हणजे चुकीचा उपाय करणे असा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 आजी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा शब्द, आजी शब्दाच्या विरुद्धार्थी शब्दाचा शब्द जे होईल मित्रांनो आजीचा विरुद्धार्थी शब्द होईल माझी होईल. माझी, आजी माझी. तर कोणी आजोबा करू नका म्हणजे झालं. प्रश्न क्रमांक 20 तळे शब्दाचे अनेकवचन आपल्याला ओळखायचं आहे. तळे शब्दाचं अनेकवचन जे होईल तळी होईल. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पाहायचा आहे. भाषा म्हणजे काय? तर भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा याला म्हणतात. प्रश्न क्रमांक या प्रश्नाचा करेक्ट आन्सर 3 होईल. प्रश्न क्रमांक 22 दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक आपल्याला शब्द निवडायचा आहे. दररोज प्रसिद्ध होणारे त्याला आपण दैनिक म्हणतो. महिन्याला प्रकाशित होणाऱ्याला मासिक म्हणतो. 7 दिवसाला प्रकाशित होणाऱ्याला पाक्षिक म्हणतो. प्रश्न क्रमांक 23 पाहायचं आहे. कोल्ह्याची काय असते? कोल्ह्याच्या आवाजाला काय कोल्हेकुई असं म्हणतात. प्रश्न ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नीळकंठ कोणत्या देवाचे पर्याय नाव आहे? नीळकंठ जे आहे मित्रांनो हे शंकराचे पर्याय नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 25 पाहायचा आहे. मोजके असा बोलणाऱ्याला कोणता शब्दसमूह आहे? मोजकेच बोलणाऱ्या याला जे आहे मितभाषी आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पाहायचा आहे. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची सीमारेषा कोणती नदी दर्शवते? चंद्रपूर व गडचिरोली सीमारेषा कोणती नदी दर्शवते? तर ती जी आहे वैनगंगा नदी आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 27 पाहायचा आहे. विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? विदर्भातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प जे आहे मित्रांनो गोसीखुर्द आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते? चंद्रपूर जिल्ह्यातील प्रमुख पीक जे आहे भात आहे. ऑप्शन क्रमांक 4 आणि ज्या विदर्भामध्ये मित्रांनो भाताला साळ हा प्रमुख शब्द प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात वापरला जातो. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जे आहे कळसुबाई आहे. आणि 2 नंबरचं जर मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर विचारलं तर सालेर आहे. 3 नंबरचं विचारलं तर महाबळेश्वर आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कमीत कमी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर 3 तरी पाठ असणे गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 यापैकी महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा कोणता? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारा जिल्हा जे आहे गडचिरोली आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जे आहे शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूत. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल जे आहे रमेश बैस आहेत. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि नितीन गडकरी जे आहेत रस्ते आणि वाहतूक केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 33 पाहायचा आहे. अर्थशास्त्र
हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ जे आहे चाणक्याने लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. बिहार राज्याची आपल्याला राजधानी विचारली. बिहार राज्याची राजधानी जी आहे पटना आहे. प्रश्न क्रमांक 35 शिवाजी महाराजाच्या आईचे नाव काय होतं? शिवाजी महाराजाच्या आईचे नाव जिजाबाई होतं. महात्मा फुलेंच्या पत्नीचं नाव सावित्रीबाई फुले होतं आणि शिवाजी महाराजाच्या पत्नीचे नाव होते सईबाई आणि येसूबाई. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 36 भारतीय संविधानाचे शिल्पकार कोणाला म्हणतात? भारतीय संविधानाचे शिल्पकार जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. आणि भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीला म्हणतात. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन महात्मा फुल्यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 37 भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? तर मोर आहे. ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला? ग्रामगीता कोणी लिहिला? संत तुकडोजी महाराज. प्रश्न क्रमांक 39 ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराजांनी लिहिलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोण केली? तर आनंदवनची स्थापना जी आहे बाबा आमटे यांनी केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा हा कशाशी संबंधित होता? चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा जे आहे नीळ उत्पादनासंबंधी होता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर भांगडा जे आहे पंजाब राज्याचे नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 T20 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशाने जिंकलेला आहे? T20 वर्ल्ड कप जे आहे मित्रांनो आपल्या देशाने जिंकलेला आहे. अर्थातच भारत देशाने जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 लोकसभेतील सदस्य संख्या किती असते? लोकसभेतील सदस्य संख्या जी आहे 545 असते. आणि प्रश्न क्रमांक 45 भारताचा प्रथम नागरिक कोण? राष्ट्रपती असतो भारताचा प्रथम नागरिक. तर मित्रांनो एक सांगायचं झालं तर या प्रश्नपत्रिकेमध्ये मित्रांनो अत्यंत सिंपली प्रश्न आणि वन लाईनर प्रश्न आले होते असं म्हणायचं आहे. की जी केचे असो कोणतेही बी आता मराठी असो गणित बुद्धिमत्ता असो जी के असो याचे सर्व मीडियम याच्यामध्ये येऊ शकतो. तर मित्रांनो याच्यामध्ये बहुतांश पोरांनी हाय 90-95 प्लस मार्क घेतले असते म्हणून या ठिकाणी मित्रांनो हाय लेवल लागू शकते. कट ऑफ जास्त लागू शकतो. प्रश्न क्रमांक आपल्याला 46 पाहायचा आहे. देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय कोणते आहे? तर सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय असतं. त्याच्या खाली उच्च न्यायालय असते. 47 ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण काळ किती वर्षाचा असतो? ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण काळ जे आहे 5 वर्षाचा असतो आणि त्याचे सदस्य जे आहे मित्रांनो 7 ते 17 एवढे त्याच्या गावाच्या लोकसंख्येनुसार सदस्य संख्या असते. प्रश्न क्रमांक 48 निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ जे आहेत जी हिरा आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला आहे? गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध जे आहे न्यूटनला लावलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 50वा पाहायचा आहे. अजीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? तर आंधळेपणा होतो. मित्रांनो मुळदूस कोणत्या रोगाचा कारणीभूत आहे? ते जीवनसत्वाअभावी मुळदूस रोग होतो. ब जीवनसत्वाअभावी बेरोबरी रोग होतो आणि क जीवनसत्वाअभावी स्करी रोग होतो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो आपण जवळपास जी के आणि मराठीचे प्रश्न पाहिलेले आहेत. तर यामध्ये आणखी कोणते असले तर मित्रांनो पाहून घेऊ. यामध्ये ही आहे WTOचे पूर्ण नाव काय आहे? WTOचे पूर्ण नाव जे आहे याचं जे आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन होतं. 72 वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात WTOचे पूर्ण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 1
प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल प्रश्न क्रमांक 73 आणि वारंवार गट क च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न, पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पोलीस स्मृती दिवस जे आहे 21 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 74 महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे हे नियतकालिक प्रमुख वृत्तपत्र आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचे हे दक्षता नियतकालिक वृत्तपत्र आहे. ऑप्शन क्रमांक 4 प्रश्नाचे योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 75 गडचिरोली जिल्हा 1982ला स्वतंत्र जिल्हा बनवण्यात आला, त्यापूर्वी गडचिरोली हा कोणत्या जिल्ह्याचा भाग होता असा प्रश्न विचारलेला आहे. तर पूर्वी जे आहे मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामधून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती झालेली होती, म्हणून या प्रश्नाचा करेक्ट आन्सर 4 होईल. प्रश्न क्रमांक आपण 80चा पाहू. इन्फ्लुएन्स बरोबर मधुमेह, तर आयोडीन बरोबर काय असेल? तर आयोडीनच्या अभावामुळे गलगंड हा रोग होतो, हा त्याचा अर्थ होतो. ऑप्शन क्रमांक 3 करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक आपल्याला 81 पाहायचा. एकनाथ महाराजांनी भारुड लिहिली, तर तुकाराम महाराजांनी काय लिहिलं? तुकाराम महाराजांनी तुकाराम गाथा लिहिलेली आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 82 भारत देशाचं चलन जे आहे रुपया आहे. भारत देशाचं चलन रुपया आहे, तर जपान देशाचं कोणतं चलन आहे असं त्याचा अर्थ होतो? तर जपान देशाचं जे आहे मित्रांनो येन चलन होतं, आणि येन जे आहे मित्रांनो चीन या देशाचं सुद्धा चलन आहे, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 33 खालील प्रश्नामधील आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. तर विसंगत घटक रेडियम, पोलोनियम, सोडियम, थेरेनियम, यामध्ये जे आहे विसंगत घटक सोडियम होऊ शकतो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होतं. आणि पुन्हा तेच 84ला प्रश्न विचारला. विसंगत घटक शेक्सपियर, स्टीफन्सन, वॅटरमॅन, आईन्स्टाईन, तर यामधलं जे वेगळा घटक शेक्सपियर होऊ शकतो. ऑप्शन क्रमांक 1 करेक्ट आन्सर होतं याच्यामधलं. तर यामध्ये आणखी कोणतं ऑनलाईनरमध्ये प्रश्न आहे का पाहून घेऊ आपण. तर यामध्ये 90 नंबरचा एक प्रश्न आहे मित्रांनो, की KGF गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? तर KGF जे आहे मित्रांनो रशिया देशाची ही गुप्तचर संघटना आहे. भारताची RAW रोहा आहे, पाकिस्तानची मोसाद आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 91 दुधाची गोडी प्रामुख्याने या घटकामुळे होते. दुधाची गोडी प्रामुख्याने जी आहे लॅक्टोज या घटकामुळे होत असते. प्रश्न क्रमांक 91चं ऑप्शन क्रमांक 4 करेक्ट आन्सर होईल. तर आपल्याला शेवटचा पाहायचा कोणता ऑनलाईनर प्रश्न आहे का? तर याच्यामध्ये ऑनलाईनर सध्या आता कोणताही सापडत नाही. तर मित्रांनो आजचा पेपर जे होता बल्लारपूर चंद्रपूर SRPF गट क्रमांक होता, यामधला आज आपण यामधला मराठी आणि GKचे प्रश्न उत्तरे पाहिलेली आहेत. आय होप की तुम्हाला सर्व समजला असेल. तर मित्रांनो गणित बुद्धिमत्ता सोडवण्यास यामध्ये आपल्याला पॅडवर लिहिण्यास खूप अडचण होते, म्हणून यामध्ये आपण थोडं कट हा भाग केलेला आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं तुम्हाला हे प्रश्नपत्रिका आपण थोडं विश्लेषण केलेलं आहे. आणि काही जरी डाऊट्स तुमच्या मनात असतील तर तुम्हाला बिंदास विचारा, त्याचं 100% निरसन केलं जाईल. तर आणखी कोण्या मित्रांनो ग्राउंड्स चालू असतील, मुंबईचे ग्राउंड चालू असतील, पुणे ग्रामीणचे असतील, किंवा आणि मुलांचे ग्राउंड झाले लेखी परीक्षा असेल, त्या मित्रांसाठी मित्रांनो आता आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे. कारण हीच मित्रांनो एक संधी आहे 17,500, कारण की पुढच्या 9,000 जागेसाठी मित्रांनो आपल्याला आशा लावून बसायची नाही. याच भरतीमध्ये आपल्याला सोनं करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता जीवाचं रान करा, रात्र दिवस अभ्यास करा, उगाच फालतू मित्रांनो वेळ कशालाही देऊ नका. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना पुढच्या वाटचालीसाठी सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक असेल. आपल्या आईवडिलाचे स्वप्न नक्कीच साकार करशाल एवढीच अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तर खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या ठिकाणी इथं थांबू. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.